दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक इसाप नीतीमधील एक लहानशी गोष्ट आहे काल्पनिक. एका जंगलामध्ये बरेचसे प्राणी आनंदाने राहत असतात आणि जंगल खूप मोठं असतं. एक दिवस अचानक त्या जंगलाला आग लागते आणि सर्व प्राण्यांची पळापळ होते. सर्व प्राणी सैरावैरा इकडे तिकडे पळतात, कारण चारी बाजूनी आग लागलेली असते. आणि त्या जंगलाच्या एका कोपऱ्यामध्ये एक मोठी नदी असते आणि सर्व त्या नदीकडे पळायला लागतात आणि पळून त्या नदीचा आसरा घ्यायचा असं ते ठरवतात. किंवा त्यांना असं वाटतं आग येईल पण नदीमध्ये ती कशी काय येईल, पाणी आहे त्या ठिकाणी. आणि सर्वजण त्याकडे जातात. पण एक कासव जे असतं हे त्यांच्या विरुद्ध दिशेला हळूहळू चालत निघतं आणि एका कोल्ह्याचं लक्ष तिकडं जातं आणि तो धावत त्या कासवाच्या मागे जातो आणि त्याला सांगतो की सगळेजण त्या ठिकाणी चाललेत, तू ह्या ठिकाणी कशाला चाललेला आहेस, तू विरुद्ध दिशेला कशाला चालला आहे, तिकडे तर आग आहे, आग पेटत आहे आणि ह्या दिशेला तर बघ नदी आहे. कासव त्याला शांतपणे म्हणालं की आपण इतक्या दिवस ह्या जंगलामध्ये राहत आहोत, सगळ्यांना माहिती आहे की त्या नदीमध्ये बऱ्याच मगरी आहेत, क्रॉकोडाईल्स, बऱ्याच मगरी आहेत आणि त्या ठिकाणी धोका आहे. तरी आग लागल्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी पळत आहेत. हे माहीत असूनसुद्धा ह्या संकटाच्या काळामध्ये कोणाच्या ते लक्षात येत नाही की आलं नाही. परंतु मी ह्या दिशेला जाणार आहे. आणि कोल्ह्याला नवल वाटलं आणि त्यांनी त्या दिशेला बघितलं तर नदीमध्ये हाहाकार उडाला होता, कारण ज्या प्राण्यांनी पाण्यामध्ये उड्या टाकल्या होत्या त्यांच्यावर मगरीने हल्ला केला होता आणि काही प्राणी इकडं तिकडं पळत होते. शेवटी कोल्हा कासवाच्या मागे निघाला हळूहळू. कासव म्हणत होतं की ह्या ठिकाणी ऑलरेडी जळालेलं आहे, ते परत जळत नाही. आणि म्हणून त्या रस्त्यातून हळूहळू त्यांना थोडा गरमी लागत होती, त्रास होत होता, परंतु ते हळूहळू त्या रस्त्यांनी गेले आणि पलीकडच्या दुसऱ्या जंगलामध्ये सुखरूप जाऊन पोचले. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस परीक्षा येतात, ज्यावेळेस आम्हाला कुठल्या तरी एका मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागतो, त्यावेळेस आम्ही विचार न करता जे सोयीचं वाटेल, जे चांगलं वाटेल किंवा जे आम्हाला खडतर वाटणार नाही, कठीण वाटणार नाही, असा मार्ग आम्ही पटकन निवडतो आणि त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो किंवा जातो. पण त्या ठिकाणी धोका आहे हे आम्ही विसरतो. सैतान असाच आहे, असे सोपे मार्ग तो आमच्या समोर ठेवतो आणि मग आपल्याला फसवतो आणि आपण त्यामध्ये फसतो. देवाचा मार्ग जरी खडतर आहे, कठीण आहे, तरी चालत राहा, पलीकडे सुरक्षितता आहे आणि विशेष म्हणजे सार्वकालिक जीवन आणि तारण आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई शुभवर्तमान ह्याचा 7वा अध्याय आणि 13 आणि 14 वचनं. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 7 अँड वर्स 13 अँड 14. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि जास्त सापडतो ते थोडके आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.